नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विनीता ऐनापुरे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात विनीता ऐनापुरे लिखित झाली भली पहाट. संध्याकाळ झाली. घराघरातून दिवे लागले तसतशी वसूच्या मनात विलक्षण कालवाकालव व्हायला लागली. हातपाय थरथरायला लागले, डोळे भरून यायला लागले. गळ्यातल्या मंगळसूत्रावरनं, कपाळाच्या कुंकवावरनं उगीचच हात फिरायला लागला आणि मंगळसूत्रापाशी अडकला. मला न ते जाडावाचं मंगळसूत्र करायचंच. म्हणजे काय? ईश्य, तुम्हाला माहीत नाही? जडावाच्या म्हणजे खड्याच्या वाट्या असतात ना, त्याचं मंगळसूत्र. आत्ता करायचं? आत्ता म्हणजे लगेच नाही हो, पण करायचं एकदा. ठीक आहे, करूयात. यंदा लग्नाच्या वाढदिवसाला? हो, चालेल. पण लग्नाचा वाढदिवस यायच्या आधीच तो काळा दिवस उजाडला आणि तिच्या विकासला घेऊन गेला. विकासच्या आठवणीनं वसूच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं. आई, आई तू रडतीयस? वसूचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी तिच्या साडीच्या निऱ्या खेचत आरूनं विचारलं. वसू त्याच्याकडे पाहतच राहिली. सावळा सतेज रंग, किंचित पिंगट बारीकसे डोळे, सरळ नाक आणि कुरळे केस. बोलताना खालचा ओठ दाबण्याची पद्धत थेट विकासची प्रतिकृती. डोळ्यात साठवलेलं पाणी पुन्हा बाहेर पडलं. सांग ना आई, रडतीयस? आरूच्या प्रश्नानं ती सावध झाली. नाही रे आरू. पदरानं डोळे कोरडे करत मन काबूत आणण्याचा प्रयत्न करत तिने उत्तर दिलं. हे बघ, माझे हात ओले झाले. तिच्या गालावरनं हात फिरवत आरूनं आपले छोटे गोबरे पंजे तिच्या पुढे केले. वेडा ग बाई, वेडा. चटकन त्याला उचलून घेत वसूनं त्याच्या फुगीर गालाची पापी घेतली आणि ती एकदम स्तब्ध झाली. समोरच्या टेबलाशी उभ्या राहून लीना, मीना तिच्याकडे आश्चर्यानं बघत होत्या. त्यांच्या डोळ्यात आश्चर्याबरोबर अविश्वाससुद्धा डोकावत होता. दोघींनी आपले हात एकमेकींच्या हातात गुंफले होते आणि दुसऱ्या हातानं टेबलाचा आधार घेतला होता. वसूनं आरूची पापी घेतल्याबरोबर त्यांनी चटकन टेबलाला धरलेला हात काढला आणि एकमेकींकडे बघून आय्या म्हणत जीभ बाहेर काढत आपल्या छोट्याशा पंज्यात तोंड झाकून घेतली. वसूला हसू आलं. आरूला कडेवरून उतरवून ती दोघींच्या जवळ आली. दोघींचे हात आपल्या हातात घेत म्हणाली, तुम्हाला दोघींना कडेवर घेऊ का? दोघींनी परत एकमेकींकडे बघितलं आणि तिच्याकडे बघत नको म्हणत मान हलवली. का नको ग? तू रडत होतीस का? नाही ग वेड्यांनो, आम्ही वेड्या नाही. वसूला खुदकन हसू आलं. दोघींच्या तोंडून एकाच वेळी एकच वाक्य बाहेर पडलं आणि त्यांचे ते रुसके चेहरे, सारखीच उंची, सारखाच उजळ गोरा रंग, दोघींचे करवंदासारखे काळेभोर गोल डोळे आणि तसेच काळेभोर बॉबकट केलेले दाट केस. या दोघींची आई अशीच असेल, गोरी, मोठमोठ्या गोल डोळ्यांची, दाट केसांची. विचार मनात आला आणि वसूला ठेचकळल्यासारखं झालं. दोघींची आई. कोणास ठाऊक ती कशी होती? पण ती नाही म्हणून तर या घरात मला यायला मिळालं. ह्या घराची मालकीण, विधुर पद्माकरची बायको आणि ह्या लीना मीनाची आई म्हणून. कालपर्यंत मी फक्त आरूची आई होते, फक्त आरूची. आज एका दिवसात मी या दोघींचीही आई झाली. 3 मुलं. बरं का हो? काल आई आली होती, ती विचारत होती. काय? आरूला बहीण कधी होणार?
मग तू सांगायचं ना की आपल्या आरूला बहीण भाऊ काही नको, काहीतरी काय हो. हे बघ वसू, आपल्याला आरूला चांगला वाढवायचा आहे ना, मग तो एकटा असेल तर आणि तरच जमेल. पण याचा विचार पुरता व्हायच्या आधीच उघड्या जखमेवर माशी बसावी किंवा आंधळ्या बोटालाच पुन्हा पुन्हा ठेच लागावी, तसं वसूच्या मनाचं झालं होतं. पुन्हा पुन्हा विकासच्या आठवणी मनात दाटून येत होत्या. पण आज ते नाव मोठ्यानं घेण्याची ही सोय नव्हती. कालपर्यंत विकासची विधवा पत्नी आजपासून पद्माकरची, एका प्राध्यापकाची सौभाग्यवती झाली होती. आई, आई ग. अरुनी तिला हलवलं. वसूचं मन सावध झालं. अरू, लीना, मीना तिघेही तिच्या समोर उभे होते. डोक्यात अनेक प्रश्न. आई, आज आपण रोजच्यासारखं बागेत नाही जायचं? नको रे राजा. का ग? उद्या जाऊया. आम्ही पण? लीना मीनाच्या तोंडून एकदमच प्रश्न आला. हो मग, आपण सगळ्यांनी जायचं. आय्या, बाबा. दोघेही पळत पद्माकरकडे गेल्या. पद्माकर बेडरूममध्ये बसला होता. अनुप जलोटाची कॅसेट त्याने लावली होती. पंखा मंदपणानं फिरत होता. भिंतीवर गणपतीची फोटो फ्रेम होती. त्या फ्रेमला घातलेला हार वाऱ्याबरोबर हालत होता. फ्रेमवरच लावलेला उदबत्तीचा सुगंध तिच्या धुराच्या वलयांबरोबर गिरक्या घेत होता. पण पद्माकरचं लक्ष या कशात नव्हतं. हातात असलेल्या नीताच्या फोटोकडे तो बघत बसला होता. बाबा बाबा करत लीना मीना पळत आल्या. तशी चढदिशीने उठून त्यांनी आपल्या हातातला फोटो कपाटात ठेवला. कपाटाचं दार लावेपर्यंत दोघीजणी त्याच्या अंगाला झोंबायला सुद्धा लागल्या. अगं 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 लिनू मिनू. बाबा, बाबा उद्या आपण फिरायला जायचं? हो. बाबा, ती पण येणार आहे. कोण? आई. पद्माकरनं चमकून मुलींकडे बघितलं. श्रीखंडाचं बोट चाटताना आनंद व्हावा तसा आई शब्द उच्चारतानाचा आनंद त्या दोघींच्या चेहऱ्यावर पसरला होता. लहानपणापासनं न मिळालेलं सुख आज त्यांच्यासमोर साकार झालं होतं. त्याचा आस्वाद जणू त्या एका शब्दातनं त्या घेत होत्या. पण सुख का दुःख? लीना मीनाच्या पुढे काय वाढून ठेवलंय? सावत्र आई. वसू चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं सात्विक वाटली, पण लीना मीनाची सावत्र आई म्हणून ती त्यांना जास्त नाही ना करणार. आवेगाने त्याने मुलींना जवळ ओढलं. अहो बाबा. हो जाऊया जाऊया. पण आईला विचारलंय का? हो, आईच म्हणाली उद्या जाऊ. वा, मग काय जायचंच की. दाराशी काहीतरी हालचाल वाटली म्हणून पद्माकरनं मुलींना लांब सारलं. बघितलं तर दाराच्या पडद्याला घट्ट धरून आरू उभा होता. अरे आरू, ये ना आत ये. अरे तिथे काय उभा राहिलायस? जाग लिनू मिनू, त्याला घेऊन या बरं. दोघी धावल्या. दोघींनी दोन बाजूंनी आरूचे हात धरले आणि त्याला आत आणलं. लीना मीना बाजूला, मध्ये आरू. अहो अहो, या दोघी मुलींच्या ऐवजी आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी असं झालं असतं तर बरं झालं असतं ना. म्हणजे काय झालं असतं? एक मुलगा, एक मुलगी आणि आपण दोघं. किती छान चौकट झाली असती. पण आता जुळं झालं ते झालं आणि पुन्हा दोन्ही मुली. मग नीता, विचार करायचा का पुन्हा? बघ मग, पुन्हा जुळे दोन मुलं. ईश्य. पण मुलगा हवा का नको याचा विचार करायच्या आतच नीताला पोटदुखीनं पिडलं आणि पोटदुखी कशामुळे त्याचं निदान व्हायच्या आतच नीता गेली, जुळ्या मुलींना पद्माकरच्या अंगावर टाकून. लीना मीना आरू जवळ उभे असून सुद्धा पद्माकरला ते अस्पष्ट धुरकट दिसायला लागले. डोळ्यांची आग व्हायला लागली. बाबा, ओ बाबा. काय काय ग? ह्याला आपण काय म्हणायचं? आरूकडे बोट दाखवत लीनानं विचारलं. याला ना, हा आरू दादा बरं का आपला.
पद्माकरनं लीना मीनाची आरूची ओळख करून दिली. आणि आरू, या लीना मीना तुझ्या बहिणी हां. पद्माकरनं आरूला मांडीवर घेतलं. त्याचं सरळ नाक ओढलं, कुरळ्या केसातनं हात फिरवला. एखाद्या कोकरासारखं आरूनं अंग आकसून घेतलं होतं. लीना मीनाची चिवचिव चालू होती तरी तो काही बोलत नव्हता, फक्त त्या दोघींकडे चमकत्या नजरेनं बघत होता. हळूहळू त्याचा संकोच कमी झाला. पद्माकरच्या मांडीवर इतका वेळ आकसलेलं अंग सैल सोडून तो एकदम आरामशीर बसला. एकदा त्यांनी पद्माकरच्या हाताला हळूच हात लावून पाहिला. मग त्याचा केसाळ राकट हात आपल्या हातात घेतला. पद्माकरच्या जाड बोटातली अंगठी, मनगटावरचं घड्याळ. काय बघतोयस रे? आरू लाजला. लीना मीना खिदळायला लागल्या. अय्या बाबा, आरू दादा लाजतोय. अगं तो नवीन आहे ना आपल्या घरी. आधी तो कुठे राहत होता बाबा? त्याच्या घरी. मग त्याचे बाबा कुठे आहेत? ते सुद्धा आपल्या घरी येणार? लीना जा बरं, आई काय करते बघा. आज फ्रीजमध्ये ठेवलेला आईस्क्रीम हवं आहे ना, आई देणार आहे बघा, जा. मला पण. पद्माकरचं तोंड आपल्याकडे वळवून आरूनं हळूच सांगितलं. अरे हो, तुला पण, सगळ्यांना. हां, जा पळा. चल रे. लीनानं आरूला पुकारलं. चल असं म्हणत आरू पद्माकरच्या मांडीवरनं उठला. तिघंही धावत स्वयंपाकघरात गेले. पद्माकर भरून आलेले डोळे कोरडे करत राहिला. वसू स्वयंपाकघरात अजूनही डायनिंग टेबलापाशी बसून होते, तळहातावर डोकं टेकून. आई, आम्हाला आईस्क्रीम. लीना मीना आणि आरू हातात हात घालून नाचत होते. आईस्क्रीम खाण्याच्या कल्पनेनं ते आनंदले होते. वसूच्या डोळ्यांकडे त्यांचं लक्षच गेलं नाही. आई, आईस्क्रीम. आईस्क्रीम? बाबा म्हणाले फ्रीजमध्ये आहे. वसू घाईघाईनं उठली. मुलांकडे पाठमोरी होत तिने पदरानं तोंड कोरडं केलं, भरगच्च आंबाड्यावर हात फिरवून केस सारखे केले. पण पुढे काय करावं तेच तिला कळेना. फ्रीजमध्ये आईस्क्रीमचा पॅक ठेवलाय, तो जेवणं झाले की काढ बरं का. पद्माकरचा आवाज आला म्हणून वसूनं वळून बघितलं. उंचापुरा तरतरीत पद्माकर आत्ताही तिला आवडला. एक लज्जेची भावना मनात उसळली. हलकेच हसत ती फ्रीजकडे वळाली. आई, आम्हाला नको जेवल्यावर, आम्हाला आत्ताच आईस्क्रीम पाहिजे बाबा. लीना मीनाचा आरडाओरडा सुरू झाला. आरू नुसताच उभा राहिला. त्या दोघी बाबा बाबा करत पद्माकरच्या अंगाशी झोंबायला लागल्या. तेव्हा त्याचा चेहरा बदलला आणि झटकन आरू वसूकडे गेला, तिला चिकटला. आज जेवायला काय माहिती आहे का? आजीनी काय केलंय का मीनू? शिवाय लीना, मगाशी मी काय आणलंय? गुलाबजाम. त्यांच्या अंगाशी अंग घुसळत लीनानं उत्तर दिलं. मग आजीच्या पुरणपोळ्या, मी आणलेले गुलाबजाम आणि मी आणलेली बर्फी, वसूनं मध्येच सांगितलं. अरे वा, पाहिलं का आज काय काय आहे आपल्याकडे जेवायला. नाही तरी आम्हाला आत्ता आईस्क्रीम पाहिजे. देणार आहे देणार आहे. चला आता आपण टी व्ही लावूया, चित्रहार आहे ना आज. अय्या लीना, बाबांना चित्रहार कधी असतो ते सुद्धा नाही माहिती. आज चित्रहार असतो का गं? नाही, काय नको टी व्ही बाबा. बाबा गोष्ट. हे बघ, गोष्ट आत्ता नको बेटा, रात्री झोपताना सांगीन. इतका वेळ पद्माकरचं आणि लीना मीनाचं बोलणं ऐकणारी वसू दचकली. रात्री? पद्माकर रात्री असं का म्हणाला? मुद्दामच? खरंच काय होणार रात्री? कशी पार पडणार ही रात्र? धडधडत्या मनानं वसूनं कामं उरकली. तिला घरात कुठे काय आहे कुठं माहिती होतं, पण अंदाजानं ती वस्तू काढत होती, ठेवत होती. टेबलावर ताटं मांडल्यावर तिने सगळ्यांना जेवायला बोलवलं. लीना आणि मीना पद्माकरच्या दोन बाजूला दोघी बसल्या. आरू त्या दोघींकडे आणि पद्माकरकडे आपल्या पिंगट डोळ्यांनी रोखून बघत राहिला. वसूच्या शेजारची खुर्ची रिकामी असली तरी त्याला तिथे बसावंसं वाटेना. अरे आरू, तू उभा का? चल की जेवायला. मला तिथे बसायचंय.
अरुनं पद्माकरच्या शेजारी बोट दाखवत एकदम मोठ्यानं सांगितलं. मग घाबरून आईकडे बघितलं. इथे नाही हां, इथे मीच बसणार बाबांच्या शेजारी, बाबा माझे. लीनानेही मोठा आवाज काढला. मीना काही बोलली नाही, पण तिने पद्माकरचा हात घट्ट धरून ठेवला. पद्माकर हसला. अरू, माझ्या शेजारी नको बाबा, माझ्या समोर बैस. हां, इथे ह्या खुर्चीवर बस, म्हणजे आपण, तू आणि मी, आमने सामने गप्पा. अरूचा चेहरा खुलला. हां, आणि आई माझ्याजवळ. मग हसत खेळत जेवणं झाली, आईस्क्रीम खाऊन झालं. चला झोपायला, मी गोष्ट सांगणार आहे. पद्माकरनं मुलींना हाक मारली. वसूचं काम झाल्यावर ती आरूला घेऊन बाल्कनीत झोपाळ्यावर येऊन बसली. पायानं हलकासा झोका देऊन तिने आरूला थोपटायला सुरुवात केली. आई, आई आपण कुठे झोपायचं? हॉलमध्ये. छातीची धडधड बाहेर ऐकू येईल का काय या कल्पनेनं वसूनं छातीवर हात घेत उत्तर दिलं. अरू. पद्माकरची हाक ऐकून आरूनं डोळे उघडून वसूकडे बघितलं. जा बघ काय म्हणतायत ते. वसूनं आरूला हात पाठवलं. आई, तुला त्यांनी, बाबांनी बोलवलंय. आरूनं परत येऊन निरोप सांगितला. स्वतःला सावरत वसू बेडरूममध्ये गेली. बेडरूम छान प्रशस्त होती. दोन्ही समोरासमोरच्या खिडक्यातनं चांगलं वारं येत होतं. त्या वाऱ्याबरोबर खिडक्यांचे पडदे मागे पुढे झुकत होते. एका भिंतीवर एक निसर्गचित्र लावलं होतं. एका बाजूला आरशाचं कपाट होतं आणि बरोबर त्याच्या समोरच्या भिंतीशी ड्रेसिंग टेबल होतं. तिथेच एका कोपऱ्यात एक रेकॉर्ड प्लेअर आणि रेकॉर्ड्स छोट्या बैठ्या स्टूलावर नीट मांडून ठेवल्या होत्या. अगं बैस ना, उभी का? पलंगाच्या एका कोपऱ्यावर वसू किंचित टेकली. तिला चिकटून आरू बसला. अरू, अरे तुला गोष्ट ऐकायची आहे ना? हो. मग आईला काय चिकटून बसतो लेका, इकडे. आरू पुढे सरकला. पद्माकरनं मुलांना गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट रंगायला लागली आणि लीना मीना पेंगायला लागल्या. आरू तर झोपलाही. वसूनं आंबाडा सोडला, सैलसर वेणी घातली. आंबाड्यावरचा गजरा वेणीत माळला. झोपली तिघही. वसूकडे बघून हसत पद्माकर म्हणाला आणि एकदम गंभीर झाला. मुलं झोपली, पुढे काय? वसू काहीच बोलले नाही. थरथरत्या बोटांनी ती चादरीवर आकडे फिरवत बसली. वसू, एका नव्या आयुष्याला आपण सुरुवात. बोलता बोलता पद्माकरचा गळा दाटून आला. तो चटकन उठला, खिडकीपाशी गेला. वसूच्या डोळ्यांना सुद्धा धारा लागल्या. 10 वर्षापूर्वी ही अशीच रात्र तिच्या आयुष्यात आली होती. देखणा, उंचापुरा, उमदा विकास असाच पांढरा शुभ्र लेंगा रेशमी झब्बा घालून त्याच्या बेडरूममधल्या खिडकीशी उभा होता. तिची चाहूल लागल्याबरोबर तो वळाला आणि विकासच्या आठवणीनं ती शहारली. विचार करायचा नाही असं मनात ठरवलेलं असतानाही विकासच्या सहवासातला क्षण क्षण सजीव झाला. विकासच्या बरोबर महाबळेश्वरला घालवलेल्या त्या धुंद रात्री, 2 वर्षांनी आरूचा जन्म, त्यानंतरही लग्नाला 5-6 वर्ष झाली तरी एकमेकांची ओढ यत्किंचितही कमी झाली नव्हती. विकास घरात येई तोच मुळी तिच्या नावाचा पोकारा करत. त्याच्या स्कूटरचा आवाज ऐकला की तिने बाल्कनीत यावं असा त्याचा हट्ट होता आणि त्या स्कूटरनंच विकासचा बळी घेतला होता. नंतरचं भकास एकाकी आयुष्य, समोर उभे राहिलेले अनंत प्रश्न, ते प्रश्न एकटीनं सोडवताना थकून गेलेली ती. कुणीतरी पद्माकरचं स्थळ सुचवलं. 8 वर्ष ज्याच्या सहवासात घालवली तो क्षणात निघून गेला होता. आजच सकाळी रजिस्टर लग्न करून नवरा झालेला पद्माकर ह्याच्याबरोबर जन्म काढायचा होता. समोरचा पद्माकर आणि आठवणीतला विकास, खरा कोण आणि खोटा कोण?
बघता बघता वसूला विकासचा मृतदेह आठवला आणि इतका वेळ आवरून धरलेले हुंदके पाठोपाठ बाहेर पडायला लागले. वसू, खिडकीपासून चटकन वळत पद्माकरनं हाक मारली. वसू, डोळे पुस वसू. वसूला पलंगावर नीट बसवत पद्माकर म्हणाला, वसू, मला तुझा हेवा वाटतो, नशीबवान आहेस तू. वसूनं चमकून पद्माकरकडे बघितलं. लालसर झालेल्या त्याच्या डोळ्यात प्रामाणिक भाव होते. वसू, अगं तू रडतीयस. मला रडताही येत नाही. माझं पुरुषत्व आड येतं ना. वसू ओशाळली. आपण आपलाच विचार करतो. पद्माकरलाही दुःख नसेल? तरुण वय, चांगल्या पगाराची मानाची नोकरी, पदरी 2 जोड्या मुली, एवढा मोठा फ्लॅट, दृष्ट लागेल असा संसार. एकाएकी बायको मरून गेली. पद्माकरला काहीच दुःख नसेल? त्याच्याही लग्नाला 8-9 वर्ष झाली आहेत. त्याला नसेल बायकोचा सहवास आठवत? नसेल त्याला वाईट वाटत? मग आपण आपलाच विचार कसा करतोय? त्याला नको का जाणून घ्यायला आपण? तो किती समजूतदारपणानं वागतोय. तिने पदराने हलकेच डोळे पुसले आणि पद्माकरला विचारलं, काय झालं होतं त्यांना? कळलंच नाही ग शेवटपर्यंत. या दोघी 2 वर्षाच्या झाल्या आणि ती पोटात दुखतंय म्हणायला लागली आणि अन्न पचेना, झिजतच गेली. सांगताना पद्माकरचा आवाज भरून आला. मग या दोघींचं कोणी केलं? आईने. त्या नेहमी माझ्याकडेच असते. मग आज आमच्या ताईकडे गेली. ती म्हणाली, वसूला अवघड वाटायला नको, घरात ती जरा रुळली की येईन मी. वसू, अगं ह्या जोळ्या, नीता आजारी, आई होती म्हणून निभावलं. वसूनं पद्माकरकडे बघितलं. तुला खरं सांगू का वसू, नीताने मला फार सुख दिलं. सहवास तो किती, सगळा 3 वर्षांचा, पण फार जीव लावला होता ग तिने. असं वाटतं की लग्न करून मी नीताला विसरलो, पण काय करू ग, या दोघींकरता मला लग्न करावं लागलं. सॉरी वसू, तुला दुखवत नाहीये मी खरं सांगतोय. रागावलीस? वसूनं नुसतीच मान हलवली. खरं सांगतोय मी. अगं मी काय करू शकतो या मुलींचं? अगं इकडची तिकडे हल्ली की त्यांचे केस विंचरण्याचा सुद्धा प्रश्न, लगेच केसांमध्ये ओवा. आपले अनुभव पद्माकर सांगत होता, पण वसूला मात्र स्वतःचे वरवर क्षुल्लक दिसणारे पण नेहमी प्रश्न उपस्थित करणारे प्रसंग आठवत होते. आरूचे केस कापून आणणं हा असाच एक प्रश्न. पद्माकर मुलींचे केस विंचरू शकत नव्हता आणि ती आरूबरोबर सलूनमध्ये जाऊ शकत नव्हती. आई सुद्धा आता थकली आहे ग, पद्माकर सांगत होता. ती तोंडानं बोलून दाखवत नाही, पण माझ्यामुळे तिला ह्या वयात अडकून पडायला होतं. तिला कामही झेपत नाही. अगं नाही म्हटलं तरी ह्या दोघी मोठ्या होत आहेत, तशी मग जबाबदारी सुद्धा वाढते ना. आणि वसू, अगदी खरं सांगू, मला ना केवळ लोकांकरता सुद्धा लग्नाचा विचार करायला लागला. वसूच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह उभं राहिलं. अगं माझे अगदी जवळचे मित्र, पण मी त्यांच्या घरी गेलो ना तरी मोकळेपणानं बोलेनात ते. बहुतेक त्यांच्या मनात संशय असेल की याची बायको नाही, हा आपल्या बायकोशी काही गैर वागतो का काय. उलट प्रौढ कुमारिका लघळ करायला टपलेल्या. नातेवाईकांना वाटलं आता या जोड्या मुली हा आपल्या गळ्यात सांभाळायला टाकतो का काय, म्हणून त्यांनी संबंध कमी केले. मग शेवटी विचार केला की लग्न केलं तर हे चिंतातूर जंतू जरा शांत तरी होतील. वसूला हसायलाच आलं.
तुला खोटं वाटतंय का वसू? खोटं? बोलता बोलता वसू गंभीर झाली. अहो, तुम्ही तर पुरुष आहात, तुमची गोष्टच वेगळी आहे. मी एक बाई, वय बेताचं. एक नवरा नाही म्हटल्यावर काय लोक वागतात, कसं आणि किती सांगू? आपलं दुःख राहिलं बाजूला, पण जगापासून स्वतःचा बचाव करणं महत्त्वाचं होऊन बसतं. तुम्हाला सांगते, आरूचे बाबा संध्याकाळी घरी यायचे ना, त्यावेळी मी नेहमी साडी बदलून पावडर कुंकू वगैरे करून घरात वावरायची. ते गेल्यानंतर आपोआप ते बंद झालं. तर मग आरू संध्याकाळी रडायचा, आई साडी बदल म्हणून हट्ट करायचा. म्हणून माझं मी मनाला सावरलं आणि सगळं आवरायला लागले. तर बिल्डिंगमधल्या एक बाई माझ्या देखत म्हणाल्या की बघा, नवरा मरून महिना नाही झाला तर ही भावानी नट्टापट्टा करायला लागली. बोलता बोलता वसू थांबली. चढलेला आवाज तिने कष्टानं काबूत आणला. लोक काहीही बोलतात, नुसतं बोलणं सोडून द्या, पुढचं ऐका. माझ्या सख्ख्या मावशीचा नवरा, माझ्या वडिलांसारखा, पहिल्यांदा खूप मदत केली आणि एक दिवस रात्रीचा आला. म्हणाला, आज इथे झोपायला थांबणार आहे, तुलाही सोबत. आवेगानं बोलणाऱ्या वसूचे दोन्ही हात पद्माकरनं धरले. वसू चटकन सावरली. काय आयुष्य असतं नाही का? कसली सप्तपदी, कसल्या मंगलाक्षता, काय उपयोग आहे याचा? माझा तर सगळ्यावरचा विश्वासच उडालाय. वसू, एक सांगू? हां, तुझं आणि माझंही पूर्वायुष्य सुखाचं गेलं. बोलताना पद्माकर उठला. खिडकीचा पडदा सरकवत दिव्याचं बटन वर केलं. पंखा थोडा स्पीडमध्ये केला आणि अंधारात वसूजवळ बसत तिला जवळ घेत म्हणाला, तेवढ्यात आई. ह्या कुशीचा त्या कुशीला वळत आरूनं हाक मारली. पद्माकर चटकन वसूपासून बाजूला झाला. काय रे आरू? आई पाणी देते. हां, टिपॉयवरचं तांब्या भांडं घेत वसूनं सांगितलं. पद्माकर आता चिडतो का काय म्हणून ती धास्तावली, पण पद्माकर गालातल्या गालात हसतोय हे अंधारात सुद्धा वसूला जाणवलं आणि ती थोडी शांत झाली. किती वेळा उठतो रात्रीतनं? पुष्कळ. थोडंसं हसत वसूनं उत्तर दिलं. लहान आहे ना. पलंगावर आडवं पडत पद्माकर म्हणाला, तू पण ये ना. वसूनं काहीच न बोलता पलंगाकडे बघितलं. एरवी एवढा मोठा वाटणारा तो पलंग, पण अस्ताव्यस्त झोपलेल्या पोरांमुळे कुठे पाठ टेकायला जागा नव्हती. थांबा हां, या तिघांना आधी नीट झोपवूयात. मुलांना सारखं करताना पद्माकरचे दाट केस कपाळावर झेपावले. वसूच्या डोळ्यांसमोर विकासच आला. त्याचेही केस असेच दाट पण कुरळे. त्याच्या केसातनं हात फिरवायला वसूला खूप आवडायचं आरू झोपेपर्यंत. बाबा. लीनाचा आवाज ऐकून वसू दचकली. वास्तवाचं भान तिला आलं. बाबा. लीनानं झोपेत एक हात पद्माकरच्या गळ्यात टाकला. काय लीना? बाबा, पुढे काय झालं? कशाचं बेटा? त्या राक्षसाचं. हां, सांगतो. हां, मोठ्यानं हसत पद्माकरनं म्हटलं आणि लीनाला थोपटायला सुरुवात केली. पण लीनानं आपला हात त्याच्या गळ्यात टाकला आणि त्याला आपल्याकडे ओढलं. बाबा, माझ्याजवळ झोपा. तिचा आवाज ऐकला आणि मीना उठून बसली. बाबा, तुम्ही माझ्याजवळ. पद्माकरनं वसूकडे बघितलं. मीना, माझ्याजवळ झोपतेस? ये, मी थोपटते. मीनाला आपल्याकडे घेत वसूनं तिला थोपटायला सुरुवात केली. आरू हळूच तिच्याकडे सरकला. आई ग, थापट ना. थापटते. हां, झोप. हो. एकाला मांडीवर एकाला पायाशी घेऊन थोपटत बसलेल्या वसूला बघून पद्माकरला हसू आलं. वसूही हळूच हसत त्याच्याकडे बघत होती. मीनाला तिने हलकेच खाली ठेवलं. आरूलाही सरकवलं.
पद्माकरनंही मीनाला थोपटण्याचं बंद केलं, वसूला ओढलं. वसू, 3 मुलं असलेल्या आपली ही पहिली रात्र. ईश्य, सांग ना, अशी रात्र कोणाच्या कल्पनेत तरी असेल? बाबा, राक्षसाला मारलं का हो? हो, मारलं. झोप आता. आता वसूला हसू आवरेना. काय ग बाई या तुमच्या गोष्टी, झोपेत सुद्धा? बाई ग, दर महिन्याला मी केवढी तरी गोष्टीची पुस्तकं खरेदी करतो, केवळ रोज एक गोष्ट सांगता यायला हवी ना म्हणून. आई, शिव लागली. आरू पलंगावर ताडकन उभा राहिला. वसू चटकन बाजूला झाली. आरूचा शिवचा कार्यक्रम आटोपला. त्याला पाणी पाहिजे का ते विचार, पद्माकरनं हळूच सांगितलं. बाबा, मला पाणी. मग एकदा पाणी पाजण्याचा कार्यक्रम झाला. रात्रभर लीना, मीना, आरू चाळवा चाळव करत होते. पद्माकर, वसू त्यांना थोपटत होते. एकीकडे एकमेकांशी काही ना काही बोलत होते. मुलं शांत होऊन दोघांनी पाठ टेकली तेव्हा पहाट होत आली होती. येणारी ती पहाट त्या दोघांकरता एक वेगळाच विश्वास, आपुलकी घेऊन आलेली होती.